सलूनच्या आड देहव्यवसाय करून घेणाऱ्या एक्झेल युनिसेक्स प्रोफेशनल सलूनच्या मालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। त्यांच्या तावडीतून पोलिसांनी 2 तरुणीची सुटका केली। तसेच कारवाईत 65,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। भरत प्यारेलाल कश्यप व संजय उमाजी आष्टीकर असे आरोपीचे नाव आहे। माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने प्रतापनगर पोलीस ठाणे हद्दीत ही कारवाई केली। प्रतापनगरमधील अपार्टमेंटमध्ये एक्झेल सलूनच्या नावावर सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा घातला। प्रतापनगरातील श्री गणेश अपार्टमेंट, सावरकर चौक येथे एक्झेल सलून हे आहे। मागील काही दिवसापासून तरुणांची येथे मोठी गर्दी दिसून येत होती। या सलूनमध्ये तरुणीकडून देहव्यवसाय करून घेतला जात होता। आरोपी भरत प्यारेलाल कश्यप व त्याचा मित्र स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता तरुणींना पैशांचे आमिष दाखवून हा व्यवसायात ओढून घेत होते। त्यानंतर त्यांना ग्राहक तसेच जागा उपलब्ध करून देण्याचे काम करायचे। आपल्याला गोपनीय खबरीद्वारे माहिती मिळाली होती की प्रतापनगर परिसरामध्ये सावरकर चौक या ठिकाणी एक एक्सेल युनिसेक्स सलून आहे। त्या ठिकाणी 2 इसम त्या सलूनमध्ये स्पाच्या नावाखाली 2 महिलांना पैशाचा आमिष दाखवून त्यांच्याकडून देह व्यापार करून त्याच्यामधून आर्थिक फायदा घेत आहेत अशी माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे आपण मिळालेल्या माहितीवरून बोगस पंटर त्या ठिकाणी आपला पाठवण्यात आला होता। बोगस पंटर ज्याप्रमाणे गेला त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांना 6,000 रुपयामध्ये एक महिला वेश्यागमनासाठी त्यांनी दिल्यानंतर पंटरने आपल्याला जो इशारा केला त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी आपल्या पोलीस पथकासह छापा टाकला होता। छापामध्ये सदर इसम नामे जे एक्सेल युनिसेक्स सलून चालवत होते संजय उमाजी आष्टीकर सोबत भरत प्यारेलाल कश्यप त्या ठिकाणी मिळून आले। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी 2 महिला ज्यांच्याकडून हे 2 इसम आर्थिक आमिष दाखवून देहव्यापार करून घेत होते त्या मिळून आल्या। त्यापैकी एक महिला आहे वयवर्ष 27, एक महिला आहे वयवर्ष 24। या पीडित महिलांना त्या ठिकाणाहून आम्ही महिला पंच, महिला पोलीस यांच्यामध्ये त्यांची सुटका केली। तर त्यातील जे आरोपी आहेत भरत कश्यप व संजय आष्टीकर यांना त्या ठिकाणाहून अटक केली आहे आणि पुढील कारवाई करता सदरचं प्रकरण दाखल करून मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये प्रतापनगर पोलीस स्टेशनकडे हस्तांतरित करण्यात आले आहे।